थँक्यू मनोज सर. तर आपण पाहत आहे दुसऱ्या राऊंडची ही दुसरी लढत आपण पाहत आहे. एका बाजूला धामणीचा संघ पनवेल विभागातील हा संघ आपला भेटीस आलाय. त्यानंतर त्याला फाईट करतोय गोरेगाव ज्याचं होम ग्राउंड आहे. धामणी संघाचा जर विचार केला तर टॉस जिंकून पहिले क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि गोलंदाज आपण नानाला पाहताय. नाना खंडवी ज्याच्या माध्यमातून नेहमीच आम्ही कित्येकदा त्यांचे खेळ पाहिलेत. पहिला चेंडू यावेळेस आकुट टप्प्याचा चेंडू मोठा फटका खेळायचा होता मात्र बॅट वरती आला नाही. पहिला चेंडू येतोय डॉट. चांगली सुरुवात करून देतोय नाना आपल्या टीम साठी. आपण पाहिले टप्पा पडल्यानंतर टेकअप जास्त झालाय. चेंडू समजला नाहीये फलंदाजाला संदीप. यावेळेस दुसरा चेंडू ओर बीज होता. ऑफ साइडला खेळून काढलाय. चेंडू जाईल दुसऱ्या टप्प्यावरती अडवला गेलाय. तिसऱ्या अटेम्प्टला चेंडू अडवला गेलाय. चेंडू उचलून फेक करेल तोपर्यंत मिळतील या 3 धावा. पंच 3 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. यावेळेस नानाचा तिसरा चेंडू स्ट्राईक वरती. कैलास आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न जरूर केला आणि फर्स्ट विकेट गॉन. पहिला धक्का. अनिलच्या माध्यमातून पाहताय ज्याने मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला गेला होता तो फलंदाज ज्याच्या माध्यमातून खूप चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी देखील आपण बघितले. आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत. धावफलकावरती धावा 3 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑन साइडला फिल्डर येतील. चेंडू उचलून फेक करेल तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेचा मानस होता मात्र इथे नकार देतोय फलंदाज संदीप. आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत. पहिला चेंडू डॉट. दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा. तिसऱ्या चेंडूवरती विकेट आणि चौथ्या चेंडूवरती 1 धाव. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. बिग विकेट गॉन. बिग लॉस. संदीप बॅक टू द डगआउट. फलंदाज आपण पाहताय महेंद्र. आतमध्ये जाताना आपण पाहिलं यावेळेस हा चेंडू खोलवर डब्याचा. बॅटची इनसाइड एज हलक्याच्या हाताने
चेंडू ढकलून देतोय, एक धाव कंप्लीट. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 धावा, 2 गडी बाद असताना पहिल्या षटकाचा जर विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी राहिली गेले. 5 धावा, 2 गडी बाद केले. नाना या गोलंदाजीने यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. चेंडूवरती शतरक्षक धावतायत, चेंडू उचलून फेक करतील तोपर्यंत 2 धावा तर सहजरित्या मिळवले गेलेत आणि तिसरा धावेचा मानस होता, परंतु धाडस होत नाहीये. या मिळतील या 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण 7 धावा ऑनबोर्ड आपण पाहत आहे. येणारी प्रत्येक धाव एक एक धाव ही पुढच्या इनिंगसाठी महत्वाची ठरेल, कारण मागचा सामन्याचा जर विचार केला तर एका धावेने चिकनीची वाडी हा संघ पराभूत झाला. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता, ऑन साइडला खेळलाय, नो मिस्टेक. फलंदाज बाद. धक्का क्रमांक इथे तिसरा लागत असताना संघ गोरेगाव टीमला लागलाय हा तिसरा धक्का. च्या रूपाने पाहताय, पहिला चेंडू फेस करेल नरेशचा. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता. पंच वळत आहेत आमच्याकडे की हा चेंडू लेग स्टंपला मिस करून जातोय. चेंडू येतोय वाईड. या वाईडच्या रूपाने संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. नरेशचा जर विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी अद्यापित करतोय. यावेळेस ओव्हरपिच चेंडू होता, ऑन साइडला खेळतोय, शतरक्षक येतोय, चेंडू उचलून फेक करतोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा धाडस होता मात्र मानस होत नाहीये. चेंडू एकाच ऍक्शन मध्ये उचलून फेकला तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाले. यावेळेस स्ट्राईकला आपण पाहताय अनिल, ज्याने एक चेंडू फेस केलाय, एक धाव त्याच्या नावावरती राहिले गेले. 9 धावसंख्या. अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. पुढील चेंडू, यावेळेस ओव्हरपिच चेंडू, मनगडी ताकदीचा वापर, जितकी जास्त लांबी तितकी जास्त उंची होती. चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर येणारा हा दर्जेदार षटकार. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 15 धावा, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये लागल्या गेल्यात. यावेळेला खोलवर टप्प्याचा मिनी हेलिकॉप्टर उडवलाय. एकाच टप्प्यावरती चेंडू उचलून फेक केला तोपर्यंत एक धाव कंप्लीट. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. नरेशचा जर विचार केला तर 5 चेंडू अद्याप फेकले, एक विकेट घेतलाय, मात्र 11 धावा खर्च केल्यात. यावेळेला लोअर फुलटा चेंडू समोरच्या दिशेने खेळतायत. नाना खंडवी कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का लागत असताना गोरेगाव टीमला
Jagdish back to the dugout. अंदाज आपण पाहताय अविनाशला. अनिलचा जर विचार केला तर मोठे फटके खेळावे लागतील यावेळेस. आखूड टप्प्याचा चेंडू होता. खूप चांगली झेल. काय झेल पकडलाय. झेल ऑफ द डे. कॅच ऑफ द डे. खूप चांगला झेल. अनिल बॅक टू द डगआउट. डीजे मास्टर्स तर नवीन फलंदाज आपण संदीपला बाद आहे. नाना खंडवीचा जर विचार केला तर ज्याने पहिलं षटक फेकलं 5 धावेंचं आणि काय कॅच पकडले. 2 विकेट देखील त्याने मिळवले आहेत. नक्कीच नाना खंडवीला आपण या कॅचची क्लिप बनवून मिळेल. फलंदाज जर विचार केला तर दोन्ही फलंदाज अजूनपर्यंत एकही चेंडू दोन्ही फलंदाज खेळले नाहीत. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका खेळायचा होता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू आलाय डॉट. खूप चांगली गोलंदाजी. तर आमच्या कमिटीमध्ये एक बॅट राहिली गेले. कुणाची असेल तर घेऊन जायचंय. एसी ची बॅट आहे. कुणाची राहिली गेली असेल तर घेऊन जायचंय. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला मात्र प्रयत्न असफल. 3 चेंडू फेकलेत. अद्याप एकही धाव खर्च करत नाहीये गोलंदाज अविनाश. खूप चांगली गोलंदाजी. ज्याप्रमाणे नानाने गोलंदाजी केली त्याचप्रमाणे अविनाश देखील आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करतो. यावेळेस अजून एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळायचा होता मात्र हा चेंडू देखील आलाय डॉट. बॅक टू बॅक 3 चेंडू आले डॉट. संदीपचा जर विचार केला तर अद्याप तो 3 चेंडू खेळलाय. एकही धाव मात्र त्याने जमा केलेला नाही आपल्या टीमसाठी. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्कचा वापर नाहीये. चेंडू हा देखील आलाय डॉट. खूप चांगली गोलंदाजी. खूप चांगलं कमबॅक. लगातारचे 4 चेंडू डॉट. पहिल्या चेंडूवरती विकेट. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. अविनाश काय गोलंदाजी. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता. बॅटची आउटसाइड एज. फलंदाज बाद. धक्का क्रमांक इथे 5वा लागत असताना टीम गोरेगाव टीमला आणि हे षटक मिडल ओव्हर टाकण्यात आलेले आहे अविनाशच्या माध्यमातून. खूप चांगली गोलंदाजी.
तर गोलंदाजाचा जर विचार केला तर सुरेश येतोय. फलंदाज देखील दीपक आहे समोर. पहिला चेंडू फेस करेल. दीपकचा जर विचार केला तर दीपकने देखील अजूनही एकही चेंडू फेस केला नाहीये. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 16, 6 गडी बाद. यावेळेस ओव्हरपिच चेंडू होता. ऑन साइडचा क्षेत्ररक्षक येतोय. कुठेतरी मिसफिल्ड. थ्रो चांगला आणि इथे रनआउटच्या स्वरूपाने दीपक बॅक टू द डगआउट. यश नाही आलेलं आहे कारण समोर टीम पनवेलची आहे. धामणी. नवीन फलंदाज आपण पाहताय चंद्रकांत. सुरेशचा जर विचार केला तर मागच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच ज्याने घेतले गेले, ज्याला दिली गेले तो सुरेश आहे, ज्याच्या बॅटमधनं तब्बल 50 पाहायला मिळाली. एकाधिक किल्ला लढवला गेला होता तो सुरेश गोलंदाजीवरती आहे. समोर फलंदाज चंद्रकांत. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. लॉलीपॉप चेंडू होता मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाही. चेंडू आलाय डॉट. धावसंख्या स्थिर. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 7 गडी अद्याप बाद झालेत. अजूनही या शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. खूप चांगली गोलंदाजी धामणी या गोलंदाजाच्या माध्यमातून झाली गेले. हा चेंडू देखील आलाय डॉट. चंद्रकांतचा जर विचार केला तर 2 चेंडू खेळलाय आणि दोन्ही चेंडू डॉट आलेत. मोठे फटक्यांची कुठेतरी नितांत गरज आहे. 17 धावा धावफलकावरती लागले. यावेळेस पुढे सरसावून खेळतोय. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. कव्हरच्या डोक्यावर येणारा हा दर्जेदार चौकार. चौकाराच्या मतीने संघाची धावसंख्या 21 धावा. 7 गडी बाद असताना अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडूचा जर विचार केला तर हा चेंडू देखील पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. हा देखील चेंडू आलाय डॉट. या ओव्हरचा जर विचार केला तर पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू देखील डॉट, चौथ्या चेंडूवरती चौकार आणि 5वा चेंडू देखील डॉट. आणि यावेळेस चेंडू जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केलाय. त्या कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जातोय काऊ कॉर्नरला. येतोय हा दर्जेदार चौकार आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुढच्या इनिंगसाठी 26 धाव्यांचं टार्गेट असेल धामणी टीम समोर. जर धामणी संघाचा जर विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये 69 धावा देखील चेस केल्या होत्या. तर छोटंसं आव्हान आहे 26 धाव्यांचं. 4 षटकांमध्ये त्या 26 धावा कंप्लीट कराव्या लागतील.
प्रथमतः फलंदाजी करत असताना गोरेगाव टीमने 25 धावा या बनवल्या गेल्यात पाहिजे तशी फलंदाजी करता आलेले नाही. एकाही फलंदाजाने जिम्मेदारी घेऊन खेळ करण्यात आलेला नाहीये. 26 धावांचं टार्गेट. ओपनिंगची जोडी आपण पाहताय. एका बाजूला नरेश आणि त्याला साथ देतोय सुरेश. गोलंदाजी करत असताना नानाचा जर विचार केला ना तर 5 धावा त्याने खर्च केल्या. नरेशने 11 धावा खर्च केल्या. अविनाशचा जर विचार केला तर एकही धाव मिडल षटक त्याने टाकलं आणि सुरेशने 8 धावांचं षटक आपल्या संघासाठी अशी चांगली कामगिरी करून दिली आणि 26 धावांचं टार्गेट घेऊन उतरले. धामणीची टीम पनवेल विभागातील एक चांगली टीम म्हणून नेहमीच आम्ही पाहतोय. गोरेगाव टीमचा जर विचार केला तर 26 धावांचं टार्गेट आहे. खूप चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण समोर मोठी टीम आहे. मोठा फलंदाज आहे सुरेश जाने. मागच्या मॅच मध्ये 50 कंप्लीट केले. पहिला चेंडू फेस करत असताना सुरेश. यावेळेस अनिलचा फुल टॉस चेंडू होता. स्टंपच्या समोर आले. फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका खेळायचा होता. पंच मात्र इथे एकत्र आले आणि योग्य ते डिसिजन इथे दिलं जाईल. यस पंच, विकेट नसेल, बॅट कट आहे. पहिला चेंडू वरती फुल टॉस होता. हा चेंडू मोठा फटका खेळायचा होता मात्र बॅटची आउटसाइड एज लागली गेली होती. पण पहिला चेंडू आलाय डॉट. चांगली सुरुवात केली. यावेळेस हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा ऑफ टाइम मिस करतोय. हा चेंडू देखील आलाय डॉट. ज्या वेळेला लो स्कोरिंग मॅचेस आपण पाहताय ना खूप चांगले होत असतात. समोरची टीम देखील कमी टार्गेट असलं तरी समोरच्या टीमला सहजासहजी विजय देत नाही. तसंच इथे घडतंय. पहिले 2 चेंडू आले डॉट. अनिलने देखील खूप चांगले मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजी केली. यावेळेस मिस टायमिंग शॉट आहे. जेलची संधी मात्र तिथे कुठल्याही प्रकारचा शतरक्षक नाहीये. एका धावेने आपलं आणि संघाचं अकाउंट ओपन केलं जात आहे तिसऱ्या चेंडूवरती. नवीन फलंदाज आपण नरेशला पाहताय. अनिलच्या समोर आहे. यावेळेस ओरबी चेंडू मिड विकेटला येतोय. हा लांबी जास्त, उंची देखील जास्त चेंडू गेलाय. मिड विकेटच्या दिशेने येणारा हा पहिला संघर्षाचा षटकार. हा चेंडू देखील ओव्हरपिच होता. तिथे कुठलाही शतरक्षक नाहीये. पहिल्या चेंडूवरती चेंडू उचलून फेक करेल तोपर्यंत एक चिकी सिंगल मिळाले. एका धावेच्या मतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 धावा ऑन बोर्ड लागले गेल्या. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या ओव्हर मध्ये जर षटकार वगळला ना तर फक्त 2 सिंगल आले, 2 डॉट चेंडू आलेत आणि 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा चेंडू. यावेळेस बॅटची आउटसाइड एज आहे. एक धाव घेण्याचा मानस होता मात्र एक धाव घेतली गेलेलं नाहीये आणि या डॉट चेंडूने सांगता झाले ओव्हरची. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 धावा लागल्या गेल्यात. येणारे 18 चेंडू
आणि 18 धावसंख्येची गरज असेल धामणी टीमला. गोलंदाज आपण पाहताय संदीपला. एकही फलंदाज इथे बाद नाहीये. नरेशचा जर विचार केला 2 चेंडू खेळलाय आणि 7 धाव्यांवरती तो नाबाद आहे. सुरेशचा जर विचार केला तर त्याने 4 चेंडू फेस केलेत, एका धावेवरती तो खेळतोय. समोर फलंदाज नरेश, गोलंदाज संदीप. यावेळेस हा कुटप्याचा चेंडू होता, ऑफ स्टंप मिस करून एक धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद. गरज होती का, घडलंय काय? फलंदाज रनआउटच्या रूपाने बाद होत आहे. नरेश बॅक टू द डगआउट. तर नवीन फलंदाज आतमध्ये गेलाय आंबो. पहिल्या चेंडूवरती इथे विकेट आले. कुठेतरी कमबॅक करून देतोय गोलंदाज संदीप. संदीपचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बॅटची आउटसाइड एज. फलंदाज हा देखील बाद आहे. सुरेश बॅक टू द डगआउट. मास्टर 16 चेंडू 18 धावेची गरज आहे. 18 चेंडू 18 धावेची गरज होती, मात्र तिथे पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे झटके मिळाले धामणी टीमला. कुठेतरी कमबॅक करून देतोय संदीप. हा चेंडू यावेळेस हा टप्प्याचा होता, ऑन साइडला खेळून काढतोय क्षेत्ररक्षक, वेगाने येतोय, मिसफील्ड झाले. दुसऱ्या रनचा मानस होता, धाडस देखील केलंय आणि चोरटी धाव इथे मिळवली गेले. एक एक चोरटी धाव आपल्याला जीवन संजीवनीचं काम करून देईल. धामणी टीम साठी येणारे 15 चेंडू आणि 16 धावेची गरज आहे. एक एक धाव ही महत्वाची असेल. कित्येक सामने आम्ही बघितलेत, एका धावेने पराभूत झाले. चिंचवली टीम देखील एका धावेने पराभूत झाली. मागचा सामना जर विचार केला तर चिकनी संघ देखील एका धावेने पराभूत झाला. यावेळेस हा चेंडू ऑफ साइडला खेळून काढलाय. चेंडू येऊन उचलून फेक करेल तोपर्यंत एक चिकी सिंगल मिळेल. एका धावेच्या मतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. 2 गडी बाद असताना येणारे 14 बॉल 15 धावेची गरज. यावेळेस हा चेंडू टप्पा पडल्यानंतर वाईटच्या दिशेने वळण घेतलं. टप्पा पडल्यानंतर खूप बाहेर निघाला चेंडू आलाय वाईट. येणारे 14 बॉल 14 धावेची गरज आहे. समोर फलंदाज आंबो आहे. 14 चेंडू 14 धावेची गरज आहे. यावेळेस हा टप्प्याचा चेंडू होता, ऑन साइडला खेळायचा होता, मात्र इथे आपल्या बॅटने स्टंप, हा चेंडू वाईड आहे आणि आपल्या बॅटने स्टंप उद्ध्वस्त केले, डिस्ट्रॉय केलेत. फलंदाज होईल बाद. आंबो बॅक टू द डगआउट.
आतमध्ये जाताना आपण बघितलं नानाच्या जर विचार केला तर नाना देखील मोठा फलंदाज आहे. या ओव्हरचा जर विचार केला तर पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, तिसरा चेंडू 2 धावा, चौथ्या चेंडूवरती 1 धाव, त्यानंतर वाईट. हा चेंडू देखील आला वाईट. दुष्काळात 13वा महिना. आधीच आपल्या धावा कमी आहेत, त्यावर देखील विचार केला तर या ओव्हरमध्ये 2 वाईट फेकले गेलेत. 3 वाईट अद्याप फेकले गेलेत गोलंदाज संदीपने. विकेट मिळवून दिलेत, मात्र कुठेतरी वाईटने धावा वाढवल्या गेलेत. धावसंख्या धावफलकावरती 14 धावा, येणारे 14 बॉल असतील आणि 12 धावांची गरज असेल धामणी टीमला. यावेळेस आखूट टप्प्याचा चेंडू होतो. ऑन साइडचा फिल्डर येतोय, चेंडू उचलून फेक करतोय, तोपर्यंत एक धाव घेतली गेले. एका धावेच्या मतीने संघाची धावसंख्या 15 धावा. अद्याप 3 फलंदाज बाद झालेत. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. समोर फलंदाज दीपक आहे, ज्याने 2 चेंडू खेळलाय आणि 3 धावा आपल्या स्वतःच्या आहेत. यावेळेस ओव्हरपिच चेंडू होता, ताकद भरपूर आहे, चेंडू जातोय लॉंग ऑनला येणारा हा संघर्षाचा शंकनाक करणारा षटकार. केवढे म्हटलं येणारे 12 चेंडू 5 धावेची गरज असेल. गोलंदाज आपण पाहताय जगदीशला. 18 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज होती. विकेट देखील 2 चेंडूवरती 2 आल्या होता. कुठेतरी कमबॅक होईल असं वाटलं होतं, मात्र इथे तसं घडलं नाहीये. 12 चेंडू 5 धावेची गरज आहे. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर जातोय. हा चेंडू देखील येतोय वाईड. येणारे 12 बॉल 4 धावेची गरज आहे. समोर फलंदाज आपण पाहताय नाना खंडवी, ज्याच्या बॅटमधनं यावेळेस चेंडू उडवला गेलाय. मिस टायमिंग शॉट आहे, जेलची संधी, नो मिस्टेक, फलंदाज बाद. धक्का क्रमांक इथे 4था लागत असताना नाना बॅक टू द डगआउट. मास्टर येणारे 11 बॉल 4 धावेंची गरज आहे. मोठे फळके जरी मारले नाहीत तरी एका धावेने देखील आपला सामना विजयी होऊ शकतो. 11 बॉल शिल्लक आहेत, 4 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस हा टप्प्याचा चेंडू फक्त दिशा देण्याचं काम करण्यात आलं होतं, मात्र येथे संपर्क होत नाही. चेंडू आलाय डॉट. 10 बॉल 4 धावसंख्येची गरज अजूनही आहे. हा चेंडू यावेळेस खूप चांगला फटका कव्हरच्या डोक्यावरनं उडवला गेला होता, मात्र तो चेंडू गेलाय पहिल्याच टप्प्यावरती चौकार. विजयी चौकार आलाय आणि हार्ड लक टीम गोरेगाव आणि बेस्ट ऑफ लक धामणी टीम पुढील फेरीसाठी. अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर अविनाश खंडवी. आपण लगेचच यायचंय मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. आणि अविनाश सोबत कॅप्टन देखील यायचंय. संघनायक आपला टॉस केला जाईल.
गव्हाणला तुमच्याकडे जो चेंडू आहे तो नवीन आहे का? येस. सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अविनाशला आपण पाहू शकाल. मेडन ओव्हर आणि 2 विकेट आपल्या नावावर करून घेतल्या होत्या. अविनाश या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार ठरलाय. तर त्या ठिकाणी लगेच टॉच करून घेऊया पाली संघाचा कर्णधार आणि थांबणी संघाचा कर्णधार. 3 ओव्हरचा सामना आहे याची नोंद असू द्या. टॉस जिंकला डिक्सल पाली संघाने आणि क्षेत्ररक्षण फलंदाजी काय स्वीकारलंय? बॅटिंग सर्वप्रथम फलंदाजी स्वीकारल्या. त्याला लगेचच मैदानात उतरायचंय त्या ठिकाणी थांबणी संघाने.